अखेर बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. काल शेवटचे निकाल हाती आले. यापूर्वी सहकार पॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री आणि माजी मंत्री यांनी सहकार पॅनलच्या माध्यमातून 12 संचालक निवडून आणले. म्हणजे त्यांची या बँकेवर मेजॉरिटी झाली, बहुमत झालं. या बहुमतातून अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड काही दिवसामध्ये त्या ठिकाणी होऊ घातलेली आहे. परंतु कालचा निकाल जो आहे तो अनपेक्षित निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे. कालच्या निकालावरनं एक असा विचार करण्याची पाळी तुमच्या आमच्यावर आली की बुलढाणा जिल्ह्यातील मतदार नेमकं काय पाहून त्या ठिकाणी मतदान करतात, किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मतदारांना एकतर दिसत नाहीत, किंवा त्यांना त्या अवगत होत नाहीत, किंवा त्यांना त्या उमजत नाहीत, समजत नाहीत. ज्या अजितदादांनी या बँकेला 300 कोटी रुपयाची कर्ज रूपानं त्या ठिकाणी मदत केली, ज्यावेळेला हे 300 कोटी रुपये बँकेला पाहिजेत होते, अशा वेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती ही काही फार चांगली नव्हती, बिकट होती. अशा परिस्थितीत सुद्धा अजितदादांनी विचार करून या बँकेला 300 कोटीची मदत दिली. त्याच्या पाठीमागे अजितदादांचा प्रामाणिक उद्देश असा होता की बुलढाणा जिल्ह्याची ही जी गोरगरिबाची बँक आहे, ही बँक त्या ठिकाणी वाचली पाहिजे, ही बँक त्या ठिकाणी NPA मधनं बाहेर आली पाहिजे आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला या बँकेचा फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे. या उदात्त हेतूने ज्यावेळेला शिंदे साहेबांनी या मदतीची मागणी केली, त्यावेळेला ती मागणी देऊ केली. राज्यभरातील सगळ्या नेत्यांना आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्वांना माहिती आहे की 300 कोटी रुपयाची मदत डॉक्टर शिंदे साहेबांनी बँकेला घेतल्यानंतर लगेच ते अजितदादांना सोडून गेले. अजितदादांच्या पक्षातून ते शरद पवार साहेबांच्या पक्षात त्या ठिकाणी गेले, नव्हे तर उभे राहिले. पडले हा वेगळा विषय, परंतु अजितदादांना त्याच वेळा त्यांनी दगा दिला. त्याच्या पुढे जाऊन मागील 15-20 वर्षापूर्वीपासून डॉक्टर शिंदे साहेबांना त्यांचे जवळचे सहकारी काही लोकांपासून या बँकेच्या बाबतीत सावध राहा असा सल्ला देत आले. परंतु डॉक्टर शिंदे साहेब या कुठल्याही त्यांच्या हितचिंतकाची गोष्ट मनावर न घेता बँक डुबवणाऱ्या लोकांनाच ते त्या ठिकाणी सोबत घेतात. ज्या ज्या लोकांच्या मोठमोठ्या कारखान्यांनी, त्यांच्या वित्तीय संस्थांनी या बँकेला डुबवलं, तेच लोक आज या सहकार पॅनलमध्ये निवडून आले, तेही बिनविरोध. मनोजदादा कांदे आणि ॲडव्होकेट नाझीर काजी साहेब, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारचे आमदार आहेत आणि अध्यक्ष आहेत, यांनी सर्व पक्षातील लोकांची जी काही एक युती होऊन त्या ठिकाणी सहकार पॅनल झालं. त्या सहकार पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संचालक म्हणून बिनविरोध द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली. ती काही चुकीची नव्हती. 5 मागणी झाली, 3 वर आले, 2 वर आले. शेवटात शेवट एखादंही संचालक पद दिलं असतं तर तालुक्याला 3, याप्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यातही सुद्धा एखादं संचालक पद त्या ठिकाणी दिलं असतं तर मान्य झालं असतं. परंतु एकही जागा त्या ठिकाणी दिल्या जाणार नाही असा पवित्रा माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब आणि विद्यमान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी घेतली. वेळेवर त्या ठिकाणी ज्यांचे अर्ज भरले होते, मग त्यात BJPचे शिवा तायडे असो, ज्ञानेश्वरदादा पाटील असो, विनायक पाटील टाले असो, किंवा ते खंड पाटील असो, मनोज दांडगे साहेबांचा अर्ज त्या ठिकाणी होता. परंतु कालच्या या निकालामध्ये ज्ञानेश्वरदादा निवडून आले, शिवचंद्र तायडे त्या ठिकाणी निवडून आले. परंतु ज्या अजितदादाच्या नावावर स्वर्गवासी अजितदादा शेतकरी पॅनल, हे पॅनल त्या ठिकाणी लढलं गेलं, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनोज दांडगे त्या ठिकाणी पराभूत झाले. त्यांचा त्या ठिकाणी विजय होऊ शकला नाही. ही खंत वाटणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्या सकट ही खंत वाटते की बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांनी, ज्या अजितदादांनी या बँकेला त्या ठिकाणी 300 कोटी रुपयाची मदत दिली, सुनेत्रा ताईंनी या सर्व मतदारांना स्वतः आपलं बाईट देऊन आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मतदान करण्याचं आवाहन केलं, तरीसुद्धा जिल्ह्यातील मतदारांनी अजितदादाच्या पॅनलला त्या ठिकाणी नाकारलं. 2 संचालक त्या ठिकाणी निवडून आले, परंतु एक BJPचे आहेत आणि एक मला वाटते काँग्रेसचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा उमेदवार मतदारांनी त्या ठिकाणी पराभूत केला. याच्यामध्ये आमच्या जिल्हा नेतृत्वाचंही थोडं काही चुकतंय. ही गोष्ट लक्षात येण्याजोगी असताना सुद्धा सावधगिरी न बाळगल्यामुळे आज अजितदादांनी एवढी मोठी मदत त्या ठिकाणी दिली. अजितदादा हयात असताना बुलढाण्यात त्यांनी राष्ट्रवादीचा पालकमंत्री दिला की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना बळ मिळावं यासाठी बुलढाणा हा राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतला. मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून एक चांगला सक्षम असा एक पालकमंत्री बुलढाण्यात दिला. परंतु जिल्ह्याचे जे नेतृत्व आहेत, नाझीर काजी साहेब, मनोजदादा कांदे आणि इतर समकक्ष जे काही आमचे नेते आहेत, या नेत्यांना ना अजितदादाच्या 300 कोटीचा त्या ठिकाणी फायदा घेता आला, ना पालकमंत्र्याला त्या ठिकाणी काही बेनिफिट करून घेता आला. जिल्हा नेतृत्व सुद्धा हे जे काही राजकारणातले, समाजकारणातले आणि सहकारातले इतर पक्षातले धुरंधर आहेत, या धुरंधरांच्या पुढे आमचे ॲडव्होकेट नाझीर काजी आणि मनोज कांदे यांची रणनीती जी आहे ती कुचकामी ठरत आहे. अजितदादांचं ज्यावेळेला त्या ठिकाणी अपघाती निधन झालं, त्यावेळेला जो अस्थि-कलश आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आला होता, त्यावेळेला या सगळ्या गोष्टीची सहानुभूती कॅश करण्यासाठी
आपसुकच डॉक्टर शिंगणे साहेब यांनी तो अस्थिकलश आपल्या हातात घेतला. जिल्हाभर या अस्थिकलशासोबत डॉक्टर शिंगणे साहेब आणि त्यांचे कार्यकर्ते फिरले. त्यावेळेला ॲडव्होकेट नाजीर काजी साहेब यांच्या लक्षात आलं नाही किंवा त्यांची रणनीती ही कुठेतरी कुचकामी ठरली की त्यांनी अस्थिकलश अजितदादांचा हा डॉक्टर शिंगणे साहेबांच्या सुपूर्द करून दिला. त्याची जी सहानुभूती होती ती जी मिळायची ती मिळाली नाही. ती मिळाली तर डॉक्टर शिंगणे साहेबांना. ती पक्षात नसताना सुद्धा यांचं अजितदादांबद्दल किंवा मराठा नेतृत्वाबद्दल त्या ठिकाणी जे प्रेम आहे ते त्यांनी व्यक्त केलं. असो, किती झालं तरी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज हा अल्पसंख्याक आहे आणि अल्पसंख्याकाचे जिल्हा प्रमुख त्याचबरोबर ते काही फारसे असे काही डावपेची नाहीत किंवा त्यांना या सगळ्या लोकांच्या डावपेचामध्ये नेमकं कसं त्यातनं बाहेर पडायचं या गोष्टीचं ज्ञान थोडंसं कमीच आहे. हे बोलायला मी त्या ठिकाणी हिचकिचत नाही, कारण ते सरळ मार्गी आणि सामान्य माणसाच्या हिताचं त्या ठिकाणी राजकारण करणारे नेते आहेत. त्याचबरोबर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मनोज कांदेंचा समाजसुद्धा त्या ठिकाणी अल्पसंख्याकांमध्ये होतो, वंजारी समाज. त्यांनाही आजपर्यंत जिल्हा परिषद सर्कल किंवा फार झालं तर तालुका याच्या पलीकडे अख्ख्या जिल्ह्याच्या राजकारणाचा त्या ठिकाणी अभ्यास नाही. जे दिलीप सानंदजी आहेत ते केवळ अजितदादा असताना विधान परिषदेच्या आमदारकीसाठी त्या ठिकाणी पक्षात आले, परंतु त्यांचं दुर्दैव असं आहे की ते पक्षात आले आणि अजितदादा गेले. आता इतर लोकांसोबत त्यांचा काही फार काही कनेक्ट नाही किंवा ते इतर नेत्यांच्या सोबत काही ॲक्सेसेबल नाहीत आणि विधान परिषदेची आता 3-3, 4-4 वर्ष त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची टर्म नाही. त्यामुळे त्यांचाही उत्साह जो आहे तो कमी झालेला आहे. जिल्ह्याच्या पक्ष संघटनेच्या कामामध्ये दिलीप सानंदाचा या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा त्या ठिकाणी होत नाही. माझं म्हणणं आहे की ज्या वेळेला ही जिल्हा बँक त्या ठिकाणी लागली, अजितदादांनी एवढी मोठी मदत दिली, आपले पालकमंत्री आहेत, अख्खाच्या अख्खं पॅनल 21 जणांचं हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं राहायला पाहिजे होतं. ज्यावेळेला त्या ठिकाणी 8, 9, 10 अर्ज भरलेले असते आणि त्यावेळेला जर बार्गेनिंग केलं असतं तर 3, 4, 5 जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मिळाल्या असत्या. परंतु आधी कुठल्या प्रकारची तयारी नाही, कुठल्याही प्रकारच्या लोकांना त्या ठिकाणी तुम्ही अर्ज भरण्यासाठी सांगितलं नाही आणि शेवटच्या क्षणी धांदल करून गडबड करून काही अर्ज भरले गेले. त्यामध्ये एकच मनोज दांडगे साहेबांचा अर्ज टाकला गेला. जिल्ह्यावर किंवा एकूणच सगळ्या मतदारांवर प्रभाव पडण्यासाठी ह्या गोष्टी पुरेशा नव्हत्या. हे आमच्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा त्या ठिकाणी कळणं आवश्यक होतं. मनोजदादा आज आमदार आहेत, त्यांना सुद्धा ही गोष्ट कळायला हवी होती, पण ती कळली नाही. नुकसान झालं आणि अजितदादांनी जे 300 कोटी रुपये देऊन या जिल्ह्याच्या बँकेला त्या ठिकाणी NPAतून बाहेर काढलं, अडचणीतून बाहेर काढलं, त्याचा बेनिफिट त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांना करता आला नाही. उद्या 26 तारखेला मी एका कामाच्या निमित्तानं ॲडमिशनच्या निमित्तानं सांगलीला जाणार आहे आणि तिथनं वाई पालकमंत्र्याच्या गावी जाऊन पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या एकूणच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती त्या ठिकाणी चालू आहे या परिस्थितीसोबत मी चर्चा करणार आहे. त्याचसोबत सुनेत्राताई, पार्थ पवार किंवा आमचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या कानावर हा सर्व विषय मी त्या ठिकाणी टाकणार आहे. निवडणूक होती, सहकार्याची निवडणूक होती. यापूर्वी सुद्धा एक नगरपालिकेची निवडणूक ही होऊन गेली. नगरपालिकेमध्ये मेहकरमध्ये तत्कालीन अध्यक्ष अजितदादा असताना भली मोठी रक्कम ही नगरपालिकेसाठी त्या ठिकाणी देऊ केली होती, परंतु मेहकरच्या आणि ज्या नियुक्त केलेल्या पक्ष निरीक्षकाच्या माध्यमातून हा निधी उमेदवारापर्यंत पोहोचवायचा होता. या निधीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपहार झाला. मतदारांना हे पैसे तर पोहोचलेच नाहीत, उमेदवारांना सुद्धा हे पैसे पुरेपूर त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. मग मधातले आता हे झारीतील शुक्राचार्य जे आहेत हे नेमके कोण आहेत हे एकतर जिल्हा नेतृत्वाच्या लक्षात आले पाहिजेत. जर आले तर त्यांच्यावर कारवाई झाल्या पाहिजे किंवा तुमच्या लक्षात जर या गोष्टी येत नसतील आणि त्याच्यामुळे पक्षाचं त्या ठिकाणी नुकसान जर होत असेल तर त्या पदावर आपण असून त्या ठिकाणी काही फायदा नाही असं म्हणावं लागेल. आताही या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये काही लक्ष्मी दर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे करावंच लागत असते, तर ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या हातातनं न होता इतर लोकांच्या हातामध्ये हे पैसे दिले गेले आणि त्यांच्या हातातनं ते वाटल्या गेले. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या लोकांना दूर ठेवण्यात आलं ही वस्तुस्थिती आहे. आणि दूर ठेवल्यामुळे इतर लोकांनी ज्यांच्या हाती हा कारभार दिला गेला त्या लोकांनी लक्ष्मी आपली वाटली, परंतु मतं हे विरोधी पॅनलसाठी त्या ठिकाणी मागितलेले आहेत. ही परिस्थिती आहे आणि याचे पुरावे त्या ठिकाणी आहेत. हे आमच्या वरिष्ठाकडे मी देणार आहे आणि त्यांच्यासोबत या विषयावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहे आणि वरिष्ठ या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर याच्यावर विचार करतील आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये सुधारणा करतील अशी मला अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.